छोट्या छोट्या कृतीतून जाणून घेऊया गणित विषयक मूलभूत संकल्पना. त्यासाठी बघा माझे चॅनल गणिताशी गट्टी. अहो गणिताशी गट्टी, सगळ्या प्रॉब्लेमची सुट्टी. ह्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स कळतील. धन्यवाद. गुड मॉर्निंग. आतापर्यंत आपण 9वीला जो भाग शिकला तो आपण आधी उजळणी करू, रिकॉल करू आणि नंतर 10वीच्या दृष्टीनं आपल्याला ह्याच आधारावर पुढचं काय शिकायचं आहे ते बघूया. गेल्या वर्षीचा धडा आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. सेकंड टर्म मधला हा टॉपिक आहे. फॉर्म्युले आपले आधी झालेले आहेत, फक्त आता थोडंसं ते फॉर्म्युले आपण कसे आले तेही रिकॉल करू आणि कसे वापरायचे तेही शिकू. याच्यावरतीच 10वीचा भाग आधारित आहे. मग आतापर्यंत सम फिगर्स आर 2D. आपण काही 2D फिगर पाहिल्या. 2D म्हणजे 2 डायमेन्शनल, ज्याला फक्त लेंथ आणि ब्रेड्थ असे दोनच पॅरामीटर होते. मला वाटतं हे दिसतंय, याला आपण म्हणतो स्क्वेअर. हा स्क्वेअर, याला लेंथ आणि ब्रेड्थ याची बाजू सारखी आहे, लेंथ अँड ब्रेड्थ इक्वल, म्हणून आपण याला स्क्वेअर म्हणत होतो. यानंतर आपण अजून एक पाहिलं होतं रेक्टँगल, बरोबर. लेंथ आणि ब्रेड्थ या दोन गोष्टी, ह्या दोन पॅरामीटर्स याला घेततात. दीज 2 फिगर नोन ॲज 2 डायमेन्शनल फिगर. आता आपल्याला 3 डायमेन्शनल फिगर आल्या. विच थर्ड पॅरामीटर इज इंट्रोड्यूस? हाईट इज अ थर्ड पॅरामीटर इंट्रोड्यूस्ड. So along with that, length, breadth and height, third parameter is introduced and figure change into 3-dimensional figures. See this box आहे, कसा तयार झाला? एक रेक्टँगल, दुसरा, तिसरा, चौथा एकावर एक ठेवत गेले. रेक्टँगलला हाईट दिली आणि म्हणून तयार झाला क्युबॉइड. तुमचं पुस्तक सगळे पेजेस रेक्टँग्युलर आहेत. एकावर एक ठेवलं, तयार झाला लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. हा 3D 3 डायमेन्शनल क्युबॉइड. बेसिक फिगर इज rectangle, parameter length and breadth. Now I put rectangle, length, breadth and height. आतापर्यंत रेक्टँगल होता, तोपर्यंत आपला शब्द होता एरिया. सो एरिया ऑफ रेक्टँगल, लेंथ इंटू ब्रेड्थ. आता 3D फिगर आलं, 3 डायमेन्शनल फिगर आहे आणि म्हणून शब्द बदलला सरफेस एरिया. का बरं सरफेस? तर याला 6 सरफेस होतात. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6 सरफेस याला आल्यामुळे प्रत्येक सरफेसचा एरिया. सो फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग एरिया ऑफ अ क्युबॉइड असं न म्हणता सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड हा शब्द आपल्याला इंट्रोड्यूस झाला. हा क्युबॉइड आहे, याच्या प्रत्येक सरफेसचा एरिया काढू म्हणजे आपल्याला त्याचा फॉर्म्युला तयार होताना दिसेल. 2 सरफेस मॅचिंग आहेत, सेम आहेत, त्यांची लेंथ ब्रेड सेम आहे, प्रत्येक सरफेस रेक्टँगल आहे. प्रत्येकाचा एरिया काढत गेलं तर आपल्याला लक्षात येईल हा रेड सरफेस जो दिसतोय तो लेंथ इंटू हाईट, लेंथ इंटू ब्रेड्थ, ब्रेड्थ इंटू हाईट अशा पॅटर्ननी यांचा एरिया निघणार आहे. मग या दोघांचा सारखा, या दोघांचा सारखा, या दोघांचा सारखा
मग माझा फॉर्म्युला तयार होतो, टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू, आता हा एरिया प्रत्येक सरफेसचा काढायचा आणि मग लिहायचा. मग येणार आहे 2L इंटू बी, L इंटू बी प्लस 2 या साईडचा काढतोय त्यावेळेला BH आणि समोरचा काढतोय त्यावेळेला LH, BH प्लस LH. आता माझा फॉर्म्युला झाला 2 कॉमन LB BH प्लस LH, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड. बेसिक फिगर रेक्टँगल, प्रत्येक सरफेसचा एरिया याच फॉर्म्युल्याने काढला, पण 3D फिगर होती म्हणून माझा फॉर्म्युला मोठा तयार झाला. आणखीन एक पॅरामीटर याच्यात ऍड होतं, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, या खोक्यात किती मावतं, वस्तूची धारकता, कॅपॅसिटी टू होल्ड समथिंग. मग आता याची वस्तूची धारकता याच्या आत किती मावणार आहे. ही फिगर कशी तयार झाली, लेंथ इंटू ब्रेथ, या 2 डायमेन्शनल फिगरला उंची दिली, हाईट दिली, आणि म्हणून व्हॉल्यूम इज नथिंग बट एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट, दॅट इज L इंटू बी इंटू एच. क्युबॉइडच्या संदर्भानं हे सगळे फॉर्म्युले आपण रिवाइज केले. आता क्यूबच्या संदर्भानं आपण फॉर्म्युले रिवाइज करूया. क्यूबची बेसिक फिगर काय आहे, स्क्वेअर. लेंथ 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 म्हणजेच रेक्टँगलचा लेंथ आणि ब्रेड्थ इक्वल होतो तेव्हा ती फिगर स्क्वेअर होते. इट इज स्क्वेअर. आता मी हे स्क्वेअर एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवणार. काय तयार होतंय, क्यूब. क्यूब क्यूब सगळ्या सरफेस स्क्वेअर आहेत आणि म्हणून याला आपल्याला क्यूब म्हणता येतं. या क्यूबच्या सरफेसचा एरिया काढायचा आहे. किती सरफेस आहेत, 6 सरफेस. रेक्टँगल सारखा विचार करायचा तर सगळे मॅचिंग आहेत. प्रत्येक सरफेसचा एरिया काढता येईल. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजेच टोटल सरफेस एरिया क्यूबचा काढायचा असेल लेंथ लेंथ लेंथ, किती सरफेस येतात, 6. स्क्वेअरचा एरिया साइड स्क्वेअर, बेसिक फॉर्म्युला. मग 6 इंटू साइड स्क्वेअर, दॅट इज 6L स्क्वेअर. व्हॉल्यूम आता म्हणाले तसं, व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट. सो एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट, that is L square, and height is also L. It is equal to L cube. ओके. मग क्यूब आणि क्यूबॉइड दोन आपण 3D फिगर पाहिल्या. क्यूबॉइड टोटल सरफेस एरिया, वॉल्यूम, क्यूब टोटल सरफेस एरिया, व्हॉल्यूम. चला फॉर्म्युला रिकॉल करा, मलाही सांगा, तुम्हीही लिहा.
लिहिला 2 टाइम्स LB BH plus LH L into B into H cube 6L square आणि L cube. दोन फिगर पाहिल्या. आता या दोन फिगर नंतर अजून एक 3D फिगर बघूया आणि मग एकत्र उदाहरण करूया. आपण क्यूब आणि क्यूबॉइड दोन्ही बघितले. यात अजून एक भाग राहिला. टोटल सरफेस एरिया जसा आपण काढला तसा आणखीन एक एरिया काढायचा आहे, व्हर्टिकल सरफेस एरिया. मराठीमध्ये याला म्हणता येईल उभे पृष्ठफळ. हा क्यूबॉइड आहे. आता याचा अजून एक पॅरामीटर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, एक व्हर्टिकल सरफेस एरिया. व्हर्टिकल म्हणजे फक्त उभं उभं असणारं एवढेच सरफेस आपल्याला विचारात घ्यायचं आणि एरिया काढायचा आहे. मग तसं जर असेल तर या क्यूबॉइडला व्हर्टिकल फक्त उभे असे जर घ्यायचे ठरले तर बेसिक फिगर आहे रेक्टँगल. लेंथ ब्रेथ एक हे दोन सरफेस आपले डिलीट होतील. मग आपण लिहिणार आहोत व्हर्टिकल सरफेस एरिया इज इक्वल टू 2LH प्लस 2BH दॅट इज इक्वल टू, कॉमन काय निघतंय का बघा, 2H कॉमन निघेल, L प्लस B इज इक्वल टू, थोडं रिअरेंज करते, इंटू H इज इक्वल टू, हा एवढा पार्ट कुठला फॉर्म्युला दाखवतोय जरा रिकॉल करा. हा आहे पेरीमीटर ऑफ बेस, पेरीमीटर ऑफ बेस इंटू हाइट इज नथिंग बट वर्टिकल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड. जसं आपण क्यूबॉइडचं केलं तसं आपण क्यूबचं पण करू शकतो. क्यूब यातले हे दोन सरफेस आहेत, हे आपल्याला डिलीट करायचे आहेत. करून बघूया. क्यूब, बेसिक फिगर स्क्वेअर, यातले हे दोन सरफेस डिलीट होतील. ऍक्च्युअल सरफेस किती 6, त्यातले 2 गेले म्हणजे उरले 4च. लिहूया 4 इंटू L स्क्वेअर, रिअरेंज करू 4 इंटू L इंटू L, 4 इंटू L म्हणजेच पेरीमीटर ऑफ बेस इंटू L, म्हणजे इथे हाच फॉर्म्युला जो आपण क्यूबॉइड साठी लिहिला होता त्याच पॅटर्नने लिहिता येईल. पेरीमीटर ऑफ द बेस इंटू हाईट. क्यूब आहे, सगळं इक्वल आहे. क्यूब साठी L म्हणजेच B म्हणजेच हाईट. हा महत्वाचा भाग क्यूब मध्ये बदलतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून फॉर्म्युले 2 ऍड झाले. कोणते फॉर्म्युले ऍड झाले आहेत? इथे जागा असेल तर इथेच पुढे लिहा, नाही तर नव्यानं लिहा. व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड, क्यूबॉइड इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ बेस into height, that is 2 into L plus B into height. हा एक. आणि दुसरा vertical surface area of a cube, that is equal to same perimeter of base into height, that is L, 4L into L, 4L square.